यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। दिमागदार पद्धतीने या ठिकाणी पदाधिकारी मेळावा आणि पदनियुक्ती सोहळा पार पडला। साधारणतः पनवेल ग्रामीण मध्ये आपण 3.5 जिल्हा परिषद जे म्हणतोय त्या अनुषंगाने आपण 600 पेक्षा जास्त नवीन पद या ठिकाणी घोषित केलेली आहेत। त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन आमदार बाळाराम पाटील साहेब, त्या ठिकाणी जे मात्रे साहेब आणि इतर जी नेते मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की पदनियुक्ती एक बहाणा आहे। शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीही पदासाठी म्हणून काम करत नाही। तर मी जसं प्रास्ताविकामध्ये नमूद केलं की पनवेलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून वाचा फोडण्यासाठी या पदाचा वापर केला जाईल। पण आजचा जो कार्यक्रम होता हा पदनियुक्ती सोहळा, आणि आपण एक बघितलं की आमदार बाळाराम पाटील साहेबांना राष्ट्रपती, आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट भाषणपटू म्हणून आज त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार ही वेळ दुसरी आहे। याच्या आधी सुद्धा अब्दुलजी कलाम साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेले होते, याची मी आठवण करून द्यायला मागेन। याचाच अर्थ साधा आणि सोपा अर्थ आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते असे पुरस्कार मिळणं ही काही छोटी गोष्ट नाहीये, आणि ती 2-2 वेळा मिळते। पनवेलकरांनी, उरणकरांनी, पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या गोष्टीचा विचार निश्चितपणाने करणं गरजेचं आहे। अनेक तरुणांनी पक्षप्रवेश केला आहे। आपण म्हणतोय की शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ही चळवळ आहे। या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद, प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेला आहे। आपण बघितलंय की या ठिकाणी विलासजी फडके असतील, पुरुषोत्तमजी भोईर असतील, देवा पाटील आहेत, मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागेन, देवा पाटील आहेत, जनार्दनजी सिनारे आहेत, या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत। आपण करंजाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते आमचे माजी सरपंच रामेश्वरजी आंग्रे आहेत। या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ऍक्च्युअली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा, तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या, आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतोय। ही तरुणांचा जो ओघ या ठिकाणी येतोय ह्या उद्याच्या बदलाचा हा सूचक इशारा आहे, हे स्पष्ट या ठिकाणी होतंय। आपण बरेचसे पत्रकार बांधव आहात, वारंवार आम्ही मंडळी जे लढे उभे करतोय, आम्ही वारंवार जो संघर्ष करतोय, या संघर्षाचा खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायचं कारण नाहीये, तुम्ही सगळे साक्षीदार या गोष्टीचे आहात, आणि पुढे होणारा बदल जो आहे तो तुमच्या समोर साकार होतोय असं मला वाटतंय। महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाहीये, हे वास्तव आहे। प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे। आपण बघतोय की प्रीतमजी म्हात्रेंसारखं नेतृत्व, मला असं वाटतंय की राजाचा मुलगा असून सुद्धा जी सिम्प्लिसिटी आहे, मला वाटतंय की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय, जो मध्यमवर्गीय आहे, जो अगदी मोठा पैसेवाला आहे, त्याच्यासोबत प्रीतम म्हात्रेंसोबत या मंडळींना जो कम्फर्ट लेवल आहे, म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस प्रीतम दादा म्हात्रे, आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्टाईल आपण जर बघितली प्रीतम म्हात्रे, साधेपणा जो आहे ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे। मला आज तुम्ही पत्रकार आहात, मला कम्फर्ट लेवल वाटतंय की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे, त्याच्यामुळे लोक बघतात, त्या नजरेने बघतात। आणि का नाही, पक्षाचा तालुका चिटणीसपेक्षा एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम म्हात्रे असतील तर ते निश्चितपणाने आवडेल। पण अगदी महाविकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या पद्धतीने आपण वाट पाहूया। मेला आपण बघितलंय की पूर्ण हॉल जो आहे 10:30चा आपण टाइम सांगितलं, पण 11, 11:15च्या दरम्यान हा पूर्ण हॉल पॅक होता, आणि ज्या पद्धतीनं पदनियुक्त होत होत्या या ठिकाणी गर्दी होती की बाबा आमच्या गावची पद द्या, पहिले आमच्या विभागाची घ्या, अशा पद्धतीची गर्दी ऑब्व्हियसली या ठिकाणी झाली। पण या गर्दीच्या मागे मी मनापासून सांगेन की विलासजी फडके आहेत, पुरुषोत्तमजी आहेत, जितूबाई आहेत, रामेश्वरजी आहेत, देवा असेल, नाना मोरे असतील, जनार्दनजी सिनारे असतील, त्या सगळ्या मंडळींची प्रचंड मेहनत। या 2 मंडळींना मी एकदम हायलाइट करून द्यायला सांगेन की गेली 8 दिवस ही मंडळी जो टिफिन आहे तो पार्टी ऑफिसला येतोय, रात्री जाताना सुद्धा 9, 9:30ला एकत्र जेवून जायचं की काय
अशी परिस्थिती निर्माण होऊन काम केलं जात आहे आणि या गोष्टीचा निश्चितपणानं अभिमान आहे. युथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.